अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलं आहे, या कलियुगातलं एक अटळ सत्य आहे, ते म्हणजे मृत्यू। मृत्यू हा प्रत्येक जीवाला येणार आहे। या जगामध्ये बघा, या विश्वामध्ये अमर असा कोणी आहे का? कुणीच नाही। मृत्यू कितीही बघा, कितीही काळजी घ्या, आरोग्याकडे लक्ष केंद्रित करा, मृत्यू हा यायचा तेव्हा अचूक न चुकता ठरलेल्या क्षणाला येणारच आहे। जन्मदिनांक आणि त्या व्यक्तीचे मृत्यू दिनांक बघा, हे काही सर्व अटळ आहे, कोणीही बदलू शकत नाही। बघा, मायकल जॅक्सन तुम्हाला सर्वांना माहीत असेल। बघा, त्या मायकल जॅक्सनला 150 वर्ष जगायचं होतं आणि कोणाशी हात मिळवताना तो आधी हातात मोजे घालायचा आणि मग त्यांना हातात द्यायचा। बघा, जेव्हा त्याला बाहेर जायची वेळ यायची ना, तेव्हा तो तोंडावर मुखवटा आणि मास्क घालायचा। बघा, असं म्हणतात की त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या घरी 12 डॉक्टर त्याने नेमलेले होते आणि हे डॉक्टर त्याच्या डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखांपर्यंत सर्व अवयवांची रोज तपासणी करीत असत। त्याचं जेवण खाणं प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला दिलं जात होतं। म्हणजे बघा, किती त्याचे बघा पूर्ण त्याच्या शरीरावर किती नियंत्रण चालू होतं। पण त्याच्या व्यायामासाठी 15 लोक तैनात असायचे। मायकल जॅक्सन होता ना, हा मुळातच जन्मजात गोरा होता, तर त्यानं 1987 मध्ये बघा प्लास्टिक सर्जरी केली होती आणि आपली त्वचा असते ना, हे आपलं शरीर आहे, हे शरीर गोरं करून घेतलं होतं आणि गोरं झाल्यानंतर त्याने आपलं मूळ आई वडील आणि मित्रांना सोडलं, जे की रंगाने काळे होते, आणि गोरे रंग असणारे आई वडील त्याने रेंटवर घेतले होते। बघा, मित्र जवळ केले पण गोरे असणारे केले, आणि लग्न केलं तेही गोऱ्या मुलीसोबतच केलं। म्हणजे बघा, हे माणसाच्या क्षणिक सुखासाठी माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं। बघा, त्याचं 150 वर्ष जगण्याचं हे उद्दिष्ट ठेवलेला हा मायकल जॅक्सन होता ना, नेहमी ऑक्सिजनच्या बिछाण्यावर झोपत असे। त्याने स्वतःसाठी कधी लागलं तर अवयव दान करावेत यासाठी आधीपासूनच अवयव दान करण्यासाठी त्यांनी दाता ठेवले होते। त्याचा सर्व खर्च होता ना, तो स्वतःच करत असे। म्हणजे त्याला जर गरज पडली तर फुफ्फुस, डोळे किंवा इतर कोणताही अवयव त्याला सहज मिळेल। बघा, अशी पूर्ण परिस्थिती त्या मायकल जॅक्सनची होती, आणि त्याला असं वाटायचं की तो पैसा आणि त्याचा बघा तो प्रभाव याने मृत्यूला पण चकवा देईल, पण असं कधी शक्यच झालं नाही। बघा, 25 जून 2009 साली त्याची हृदयगती बंद पडू लागली, आणि तेव्हा देखील त्याच्या घरी 12 डॉक्टर होते, पण कोणीही परिस्थिती सावरू शकले नाही। त्याची स्थिती बघा, शहरातील सर्व डॉक्टर तेथे जमा झाले आणि या सर्वांनी खूप प्रयत्न केले, पण कोणीही त्याला वाचवू शकला नाही। म्हणून असं म्हणतात ना, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेना। बघा, त्याने 25 वर्ष डॉक्टरांना विचारल्याशिवाय अन्नाचा कण सुद्धा घेतला नव्हता, आणि त्याचा शेवटचा काळ जवळ येत गेला ना, तशी तशी त्याची स्थिती बिघडत गेली। ज्याला 150 वर्ष जगायचं होतं ना, त्याची 50शीतच शारीरिक अधोगती वाटचाल सुरू झाली। आयुष्य बघा वाढावं म्हणून त्याने जेवढी पण सोय केली होती, त्याचा काही तेव्हा उपयोग देखील झाला नाही। म्हणून आपण ज्या ठरवलेल्या गोष्टी असतात ना, त्या होतीलच अशा नाही। जेव्हा त्याचे बघा ते शवविच्छेदन करण्यात आलं, तेव्हा डॉक्टर म्हणाले त्याचे शरीर हाडांचा सापळा झाला आहे। बघा, त्याच्या डोळ्यांवरती सर्व केस जाऊन तो टकला झाला होता,
आणि त्याच्या बरगडा, खांदा, हाड सर्व काही तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुया टोचलेल्या होत्या. प्लास्टिक सर्जरी केल्यामुळं तो त्याला त्रास व्हायचा. बघा, त्यावर उपाय म्हणून त्यांनी वेगवेगळी इंजेक्शनं घ्यावी लागत होती. मग असं जीवन काही उपयोगाचं आहे का? जर या मायकल जॅक्सननं बघा भगवंताचं नामस्मरण केलं असतं बघा, तर त्याला मोक्ष प्राप्त झाला असता ना. हे 4 दिवसाचं जीवन आहे ना, त्या 4 दिवसात थाट, ऐश, पैसा, श्रीमंती यामुळं येणाऱ्या माज कशाला पाहिजे बरं? बघा, जीवन जगण्यासाठी सगळं लागतं बरोबर आहे, पण त्याच्याच मागे धावणं किती योग्य आहे? यात समाधान आहे का? जीवन जगताना पैसा लागतो, समाधानी होण्यासाठी श्रीमंत व्हायला पाहिजे असं आहे का? बघा, समाधानी माणूस श्रीमंत असतो असं कोणी सांगितलं आहे का? बघा, आपलं आयुष्य आहे ना, किती दिवस असेल काही माहीत नाही, पण जेवढं आहे ना तेवढंच छान राहा आणि समाधानी राहा. कारण जाताना सगळे हितच असणार आहेत आणि हाताची मूठ पण रिकामी करूनच आपल्याला जावं लागणार आहे. म्हणून मीपणा सोडून द्या, कारण मीपणाचं हे ओझं आहे ना, ते कधीच बघा आपल्याला अहंकार दाबून देत नाही. बघा, सिकंदर पण सांगून गेलाय की मेल्यावर माझे दोन्ही हात रिकामे ठेवा, लोकांना पण समजू दे की मी रिकाम्या हाताने गेलोय. हे तर खरा जीवनाचा शेवट. थोडक्यात सांगायचं तर असं की दुसऱ्याला पण आनंद वाटा आणि स्वतः पण आनंदी राहा. बघा, पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, धर्मराजांनी सुद्धा युधिष्ठिराला प्रश्न विचारलं होतं. बघा, ही कथा त्यावेळची आहे जेव्हा द्रौपदीसह बघा 5 पांडव हिमालय पर्वतावर गेलं आणि एक एक करून सर्व पांडवांनी आपल्या देहाचा त्याग केला होता. बघा, सर्वांना ही कथा माहीत असेल, पण मृत्यू अटळ का असतो? मृत्यूला कोणी थांबवू का शकत नाही? बघा, द्रौपदीनं सर्वप्रथम आपल्या शरीराचा त्याग केला होता आणि असं म्हटलं जातं की जेव्हा 5 पांडव चालले होते ना, तेव्हा द्रौपदी वाटेत बेशुद्ध होऊन खाली पडली. बघा, पण काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून बघा भीमानं विचारलं, भाऊ, आपल्यापैकी एक जण पडल्यासारखं वाटतं, मला एक क्षण थांबू द्या, कोण पडलं ते पाहतो मी. बघा, ते पाहिल्यावर कळलं की त्याची लाडकी द्रौपदी पडली होती. धर्मराज बघा म्हणाले, भीमा जो पडेल त्याला पडू दे, आणि द्रौपदीशी आपलं नातं इतकंच मर्यादित होतं. बघा, तू मागे पाहू नकोस, कारण जगात कोणीही नातेवाईक असो आपल्यासोबत कधीच येत नाही. पण बघा, माणसाचं मन असतं, प्रेम असतं, जिव्हाळा असतो, त्याच्यामुळं माणसाचा जीव लागतोच ना. पण इथे धर्मराजांनी सांगितलं, इथे प्रेम, जिव्हाळा, माया काही सांगून येत नाही. जे सत्य आहे ना ते आपण स्वीकारायलाच हवं. म्हणून बघा, या धर्माच्या मार्गावर माणसाला एकटंच चालावं लागतं. बघा, भीमानं भावाला विचारलं, द्रौपदी आपली आहे, तिच्या सुखासाठी आपण काय काय केलं नाही? लाखो लोकांशी युद्ध केली, मग तिची वेदना तुम्हाला का दिसत नाही? बघा, इथे माया आडवी आली की नाही? बघा, तेव्हा धर्मराज म्हणाले, हे भीमा, माणसाचा अंत त्याला त्याच्या सर्व पापांची आठवण करून देतो. द्रौपदीनं आपल्या 5 जणांमध्ये नेहमीच भेदभाव केला होता. ती तिच्या 5 पतींमध्ये कधीच समानतेने राहिली नाही. आम्हा 5 जणांपैकी अर्जुनावर तिचे सर्वात जास्त प्रेम होतं आणि या पापांमुळेच ती बघा आता पडली आहे. द्रौपदीला तिथे सोडून पांडव बघा पुढे सरसावले आणि दुसऱ्यांदा पडल्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. यावेळी सहदेवजी पडले होते आणि भीमानं विचारलं, सहदेव बंधू, आमचा धाकटा भाऊ पडला आहे, थोडा वेळा थांबा, बघा मी त्याला आधार देतो आणि उचलतो. बघा, युधिष्ठिर परत म्हणाला, भीमा, मी म्हणालो ना, आता आपले कोणीही नातेवाईक नाहीत आणि धर्माच्या मार्गात कोणी कोणाचा आधार बनत नाही. बघा, सहदेवाला त्याच्या बुद्धिमत्तेचा खूप अभिमान होता.
त्याचा बघा त्याच बुद्धीची मदत घे असं म्हणत तो सहदेवाला सोडून पुढे निघाला. काही अंतर चालल्यानंतर बघा नकुलही खाली पडला. भीमानं विचारलं. धर्मराजाने सांगितलं की नकुलला त्याच्या रूपाचा खूप अभिमान होता. बघा तसंच आपलंसुद्धा या कलियुगामध्ये असंच झालं आहे. आपण सुंदर दिसण्यासाठी या वरच्या क्षणिक सुखासाठी एवढा आपल्याला अहंकार असतो ना या सुंदरतेचा, तर तो मावतसुद्धा नाही. तसाच अहंकार या नकुलला होता. त्याच्या रूपाचा अभिमान होता. तो म्हणायचा की देवाने मला खूप सुंदर रूप दिलं आहे. पण आज नकुलच्या या रूपानेही मृत्यूला कवटाळलं हे सिद्ध झालं आहे. त्यांनी नकुललाही सोडून पुढे कूच केली. बघा जेव्हा मृत्यूची वेळ येते ना तेव्हा प्रत्येकाची वर्दी लागते. म्हणून मीपणा सोडून द्या, अहंकार सोडून द्या. बघा काही अंतर गेल्यावर अर्जुनचा पाय परत घसरला आणि तो जोरात खाली पडला. बघा जेव्हा भीमाला अर्जुनाच्या गुन्ह्यांबद्दल जाणून घ्यायचं होतं तेव्हा धर्मराजानं सांगितलं की अर्जुनाला स्वतःचा खूप अभिमान होता. तो नेहमी म्हणत असे की तो एकट्यानं एका दिवसामध्ये संपूर्ण जग जिंकू शकतो. पण त्याला महाभारत युद्ध जिंकायला सुद्धा 18 दिवस लागले होते. आणि तुला तुझ्या ज्ञानाचा खूप अभिमान आहे ना, मग या परिस्थितीमध्ये लढून तू जिंकून दाखव. बघा अशा प्रकारे अर्जुनाला देखील तिथेच सोडलं गेलं. बघा थोडे पुढे गेल्यावर भीमसेननी देखील खाली पडला आणि भीमसेन ओरडला आणि म्हणाला, भाऊ मला माहीत आहे की तू मला परतही पाडणार नाहीस, पण निघताना माझ्या चुका सांग. बघा तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की तुझा दोष हा आहे की तू खूप जेवायचास आणि कधी उपवास केला नाहीस. देव एकदा खातात. बघा प्रत्येक भक्ताने आणि प्रत्येक मनुष्याने ही एक गोष्ट लक्षात घ्या. आपण पूर्ण दिवसांमध्ये पूर्ण 24 तासांमध्ये बघा किती वेळा जेवण करतो ते लक्षात घ्या. बघा देव असतात ना ते दिवसातून एकदाच खातात आणि माणसं असतात ती 2दा खात असतात. दानव असतात ते 3दा खात असतात आणि कुत्री असतात ते त्याहून अधिक खातात. मग आता यामध्ये आपण कशामध्ये मोडतो हे प्रत्येक मनुष्याने समजून घ्यायला हवं. बघा भीम खूप खादाड होता आणि भोजनाचा भक्त होता. त्याला आपल्या सामर्थ्याचा आणि शक्तीचा खूप अभिमान होता आणि त्यामुळं भीमाचे हे दुर्दैव घडलं आणि भीमाने आपले शरीर सोडलं. बघा आता शेवटी धर्मराज आणि एक कुत्रा उरला. बाकी सगळे एक एक करून निघून गेले. बघा समर्थ सांगत आहेत शेवट आल्यावर प्रत्येक जण अशा प्रकारे आपल्याला सोडून जात असतो. पण फक्त धर्म तुम्हाला कधीच सोडत नाही. जो कुत्रा धर्मराज सोबत होता ना त्याने आयुष्यभर केलेली सत्कर्म धर्म श्वानाच्या रूपाने त्याच्या सोबत फिरत होती. ज्याप्रमाणे परदेशात राहणाऱ्या माणसाचा ज्ञान हा मित्र असतो, घरात राहणाऱ्या व्यक्तीचा मित्र म्हणजे ती महिला असते, ज्याप्रमाणे औषध हा रुग्णाचा मित्र असतो ना, तसेच मरणाऱ्याचा मित्र फक्त धर्म असतो. आणि धर्मापेक्षा मोठा कोणी नातेवाईक नाही जो तुम्हाला मेल्यानंतरही सोडत नाही. बाकी सर्व नातेवाईक तुम्हाला सोडून जातात. बघा धर्मराजच्या कुत्र्यासह हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर पोचला आणि आजूबाजूला बर्फ होता. बघा ते वर्णन बघा. तो आपल्या कुत्र्यासह पर्वताच्या सर्वोच्च शिखरावर होता आणि डोंगराच्या माथ्यावर उभा असताना स्वर्गातून एक विमान आलं आणि तिथे उतरलं आणि विमानात बसलेला देवदूत म्हणाला, चला महाराज विमानात बसा आता. ज्याप्रमाणे बघा तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलं होतं तो प्रसंग आठवा. त्याप्रमाणे बघा यांना न्यायला विमान आलं आणि ते म्हणाले, चला विमानात बसा, हे स्वर्गीय विमान तुम्हाला न्यायला आलं आहे. बघा देवदूतांचे ते म्हणणे ऐकून धर्मराज म्हणाले, जेव्हा माझा हा कुत्रा माझ्या बरोबर येईल
तेव्हा मी स्वर्गात जाईल. प्रथम तुम्ही कुत्र्याला विमानात बसवा. देवदूतांनी उत्तर दिलं की हा कुत्रा स्वर्गात जाऊ शकत नाही. तुम्ही विमानात बसा. विमान तुमच्यासाठी आलं आहे. बघा, धर्मराज म्हणाले, देवदूत, कुत्र्याशिवाय मला स्वर्गात जायचं नाही, कारण एकामागून एक माझे नातेवाईक मला सोडून गेले, पण या कुत्र्याने मला अद्याप सोडलं नाही. आणि धर्मानुसार नातेवाईक तोच आहे जो तुम्हाला शेवटपर्यंत सोडत नाही. बघा, आपण आपल्या जीवनाचा विचार करा. आपल्यासोबत कोण आहे आणि आपल्यावर जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपल्यासोबत कोण असतं आणि चांगल्या वेळी आपल्यासोबत कोण असतं, हा प्रत्येकाने विचार करायला हवा. बघा, देवदूत तेव्हा म्हणाले, हे राजा, या सत्पुरुषांना स्वर्गात जाण्याचा अधिकार आहे. हा कुत्रा त्याच्याच पुण्य नाही, तो स्वर्गात कसा जाऊ शकेल. त्यावेळी धर्मराजानं आपलं अर्धे पुण्य फळ कुत्र्याला दान केलं. त्याने पुण्य बहाल करताच कुत्र्याचं रूपांतर सद्गुरूत झालं. कुत्र्यानं धर्मराजांना 3 प्रश्न विचारलं. हे पुत्रा, माझा पहिला प्रश्न आहे की जगात खरा सख्खा कोण. बघा, आणि दुसरा प्रश्न आहे, कोण पुन्हा पुन्हा मरतो. आणि तिसरा प्रश्न आहे, दुःखी होण्याचं सर्वात मोठं कारण काय. बघा, हे 3 प्रश्न विचारले तेव्हा धर्मराजांनी उत्तर दिलं, अरे, या जगात सख्खा धर्म आहे. जो वासनांनी वेढलेला राहतो तो पुन्हा पुन्हा मरत राहतो. जो वासनांपासून मुक्त झाला आहे ना, तो सुखी आहे आणि पूर्ण शांती प्राप्त करतो. बघा, म्हणून आपल्या जीवनामध्ये वासना, शंका, संशय या गोष्टीपासून मुक्तता हवी असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण एकच उपाय आहे. बघा, निरर्थक आणि अंतरहीन इच्छांमुळं अनेक वेळा आपण अनावश्यक चिंता असो तणावाने वेढवून जातो, तर इच्छांचा त्याग करून आपण त्यांच्यापासून सहज मुक्त होऊ शकतो. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. बघा, एक खूप श्रीमंत व्यापारी होता आणि त्याच्याकडे खूप सारा पैसा होता. त्याचा व्यवसायही चांगला होता. त्याच्याकडे पुष्कळ पैसा होता. आणि तुम्हाला माहीतच आहे की जशी संपत्ती वाढते ना, तसा तणावही तेवढाच वाढत असतो. बघा, एके दिवशी व्यापारी आपल्या घरात अस्वस्थ अवस्थेमध्ये बसलेला होता आणि त्याला झोप येत नव्हती. त्याच्या मनामध्ये शांतता नव्हती. खूप अस्वस्थता निर्माण झालेली होती. पत्नीने त्या पतीला अस्वस्थ पाहिलं म्हणून विचारलं, तुम्हाला काय झालं आहे का. बघा, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये, या संसारामध्ये माणूस थकून भागून येतो आणि एवढा विचार करत राहतो ना, त्या विचारामध्ये मग्न होऊन जातो. तसा हा व्यापारी विचारांमध्ये मग्न झालेला होता. बघा, तेव्हा त्याची पत्नी विचारते, तुम्हाला काही झालं आहे का. आज झोप का येत नाही तुम्हाला. तुम्ही कोणत्या काळजीत बुडून गेला आहात का. बघा, पत्नीने वारंवार विचारूनही त्यांनी काहीच सांगितलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्याची तशीच अवस्था झाली होती. तेव्हा पत्नीनं आग्रह धरला आणि विचारलं की तुम्हाला कशाची चिंता आहे, ती मला सांगा. तेव्हा व्यापारी म्हणाला, मला कशाचीही चिंता आहे हे विचारू नकोस. तुम्ही ऐकाल तर तुमचीही माझ्यासारखीच अवस्था होईल. पण बायकोने आग्रह धरला आणि विचारलं की तुम्हाला कशाची काळजी आहे ते सांगावं लागेल. कारण बायकोच्या आग्रहामुळं तो म्हणाला, एक दिवशी माझ्या मनात आलं की माझी सर्व कामे थांबली तर आपली काय अवस्था होईल. मग मी हिशोब केला. आज जर आपला व्यवसाय बंद झाला तर आपल्याकडे 9 पिढ्या आरामात खाऊ शकतील इतके पैसे आहेत. पण त्यानंतर पिढ्यांचं काय होणार. मला काळजी वाटते की 9 पिढ्यानंतर आपली मुलं काय खातील, त्यांचं कसं होईल. हा विचार करून मला खूप काळजी वाटत आहे. बघा, या व्यावसायिकांचं म्हणणं ऐकून पत्नी हसली. बायको खूप हुशार होती. ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आता काळजी करू नका. उद्या आपण एका साधूंकडे जाऊन त्याला आपल्या समस्येवर उपाय विचारू. आता झोपून घ्या. बघा, बायकोचे ऐकून
कसं तरी तो झोपी गेला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते साधूकडे निघाले तेव्हा बायकोने साधूला देण्यासाठी काही धान्य, काही फळे आणि काही प्रसाद सोबत घेतला. हे बघून नवऱ्यानं विचारलं, हे सगळं का घेत आहेस तू? मी कालच्या हिशोबामध्ये हे सर्व जोडलेलं नाही. बघा, बायको म्हणाली, हरकत नाही, रोज कुठे जातो आपण साधूकडे, ही फक्त आजची गोष्ट आहे. व्यावसायिकाने पत्नीशी सहमती दर्शवली. आता दोघेही साधूच्या आश्रमामध्ये पोचले. जेव्हा व्यापाऱ्याच्या पत्नीला तिने भेट म्हणून घेतलेला सर्व प्रसाद साधूला द्यायचा होता बघा, तेव्हा साधूने तिला थांबवले आणि शिष्यांना म्हणाले, आत जा आणि पहा की घरात किती अन्न शिल्लक आहे. शिष्याने आत जाऊन पाहिलं. म्हणाला, आज रात्रीपर्यंत सर्व काही आहे, उद्या सकाळीसाठी काहीच नाही. तेव्हा साधू म्हणाले, आम्ही तुमची भेट स्वीकारू शकत नाही, कारण आम्हाला त्याची गरज नाही. सध्या आमच्याकडे जेवायला पुरेसे अन्न आहे. बायको म्हणाली, काही हरकत नाही, तुम्ही उद्यासाठी ठेवा. तेव्हा साधू म्हणाले, उद्याची काळजी करू नका, आमचा परमेश्वर उद्याची चिंता करतील. आजच्यासाठी अन्न नसते तर मी नक्कीच ठेवलं असतं. बघा, व्यापारी पती आणि पत्नीला म्हणाला, बघा आता जाऊया. बायको म्हणाली, तुम्ही अजून तुमच्या प्रश्नांचे समाधान विचारलं नाही. आता त्याची गरज नसल्यानं व्यावसायिकांना सांगितलं, मी उपाय शोधला आहे. साधूला उद्याची चिंता नाही आणि मला पुढच्या 9 पिढ्यांची चिंता काळजी आहे. हा माझा मूर्खपणा आहे. म्हणून बघा, ज्या दिवशी आपलं मन वासनांपासून मुक्त होईल त्या दिवशी आपल्याला पूर्ण शांती प्राप्त होईल. पण त्या दिवशी आपल्या जीवनातून दुःखांच्या सर्व खुणा पुसल्या जातील. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे की माणसाने बघा, माणसाचं जीवन संपुष्टात यायला बघा वेळ लागत नाही. मृत्यू येतो तरीसुद्धा त्या वासनांमध्ये बरबटलेला हा माणूस राहतो. बघा, त्याच्याकडे एवढी संपत्ती असून सुद्धा त्याला पुढच्या पिढ्यांची काळजी पडली होती, पण स्वतःचं जीवन सुंदर जगायला त्याला दिसलं नाही. म्हणून प्रत्येक माणसानं हे जीवन एवढं सुंदर आहे ना, त्या जीवनाचं बघा, या सुंदरतेमध्ये जगण्यासाठी नामस्मरण करा. जे काही आहे ना सर्व काही विसरून जा, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये गुंग होऊन जा. जेव्हा ते परमेश्वराचे नामस्मरण तुमच्या हृदयामध्ये सुख निर्माण करेल ना, तेव्हा तो आनंद तुम्हाला सुद्धा होईल आणि तुमच्या अवतीभोवती आहेत ना त्यांना सुद्धा निर्माण होईल. समर्थ सांगत आहेत, बघा, माणसाचा मृत्यू अटळ आहे हे त्याला माहीत आहे, तरीही सुद्धा एवढा धनाचा बघा हपापसलेला हा माणूस असतो ना, हाव असलेला हा माणूस असतो. एवढी संपत्ती त्याच्या मृत्यूनंतर ती इथेच राहणार आहे हे सर्व त्याला माहीत असून सुद्धा किती मोठा तो गुन्हा करत असतो. बघा, म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्याकडे संपत्तीच्या मागे मागे लागू नका, कारण जोपर्यंत तुमचं हे प्राण आहे, जोपर्यंत तुमचे मन आहे ना, तुमच्या ताब्यामध्ये कधीच राहणार नाही. तुम्ही कितीही संपत्ती कमवा, ह्या मनाला ती संपत्ती कमीच होणार आहे. म्हणून या मनाच्या पाठीमागे लागू नका, कारण तुमचं मन आहे ना ताब्यात कधी होईल, जेव्हा तुम्ही उपासना कराल. समर्थांचे बघा, सद्गुरूंचे हे नामस्मरण तुमच्या हृदयामध्ये निर्माण कराल, तेव्हा हे मन स्थिर होईल ना. आणि जोपर्यंत मनुष्याचं मन स्थिर होत नाही ना, तोपर्यंत वासनेमध्ये बरबटलेलं हे मन राहणारच आहे. जेव्हा मनातून वासना निघून जाईल, लोभ निघून जाईल, अहंकार निघून जाईल, तेव्हा उरेल फक्त विवेक. आणि विवेक जेव्हा उरतो ना, तेव्हा माणसाचं मनसुद्धा समृद्ध झालेलं असतं. माणसाचं मनसुद्धा स्वच्छ होतं. आणि स्वच्छ मनामध्ये कोण बसतो बरं? स्वच्छ मनामध्ये माझा भगवंत बसल्याशिवाय राहत नाही. राम कृष्ण हरी. बघा, जय जय रघुवीर समर्थ. बघा, परमेश्वर जिथे आहे ना त्या जीवनामध्ये शांततासुद्धा असते आणि सर्व काही न मागता मिळतं. म्हणून
पैशाच्या पाठीमागे धावू नका, कारण जोपर्यंत आपले जीवन आहे ना तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा. कारण या जीवनामध्ये तुमची पत्नी असेल, तुमची मुलं असतील, तुमच्या मृत्यूच्या वेळी तुमच्यासोबत कोणीच नसणार आहे. तुम्हाला एकट्यालाच जावं लागणार आहे. पण त्या मृत्यूच्या नंतर तुम्हाला त्या हाल अपेष्टा यातना सहन कराव्या लागणार आहेत ना, त्या कमी कशा करता येतील याकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणून त्याला एकच उपाय आहे, भगवंताचं नामस्मरण. पण भगवंताचं नामस्मरण करायची वेळ आली की मनुष्याला मात्र झोप येते, अवघड सुचतात, त्याला वेळ नसतो. मग तो काय म्हणतो की मला खूप बघा कामं आहेत. बघा उपासना करायला तर एवढा मनुष्याला कंटाळा येतो की उपासना बघा करायची झाली की एवढ्या बघा उपासनेला लागणारा वेळ काल ठरलेला असतो. पण माणूस एवढ्या फास्ट उपासना करतो ना की त्याच्या मागे आगीन गाडीसारखा असा कुत्रा लागलेला असतो. एवढ्या फास्ट उपासना करतो. ही फास्ट उपासना कशासाठी? लवकर वरती जायचं आहे का? म्हणून विचार करा. आपण जेवताना, आपण जेव्हा जेवण करतो, आपण जेव्हा आपल्या प्रियसीला असो, पत्नीला असो, जेव्हा हवा तेवढा वेळ देतो ना, मग आपण उपासना करताना एवढी घाई का करतो? कधी विचार केला आहे का तुम्ही? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आता इथे ऐकणारी, श्रवण करणारी 70% असे भक्त आहेत की उपासना कशी पटकन उरकावी याकडे लक्ष देतात. पण उपासनेमध्ये भक्ती कधी निर्माण करत नाही. उपासनेला बघा, उपासनेचं सामर्थ्य बघा प्रत्येक निरूपणामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनाचं मूळ आहे ना ती उपासनाच आहे. आणि उपासना तुम्ही रोज केली तर या मनावर नियंत्रण राहिल्याशिवाय राहणार नाही, हे मन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. पण उपासनेला मात्र आपण परमेश्वर जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत काही शक्य नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा हा माणूस आहे ना एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे की स्वतःच्या रक्ताची नाती असतात, आपले आईवडील असतात, आपले भाऊ असतात, त्यांच्याशी बघा, त्यांच्याशी वाद करून विरुद्ध होऊन त्यांना मारायचं कमी करत नाही. तर देवाची तर लांबचीच गोष्ट राहिली. देव कोण आहे, कशासाठी आहे त्याने पाहिलासुद्धा नाही. मग देवाचं नामस्मरण तो का करेल बरं? बघा, पण ज्याला हे कळतं ना की हा अंश आहे ना या सृष्टीचा कण कण या परमेश्वरापासून बनलेला आहे, त्याचं कधी आईवडिलांशी भांडण होत नाही, त्याचं कधी भावाशी भांडण होत नाही, त्याचं कधी बहिणीशी भांडण होत नाही. पण जो मनुष्य असतो आपल्या भावाशी भांडतो, आपल्या आईवडिलांशी भांडतो, त्याचं कधी देवाशी पटेल का? तो देवाचं कधी नामस्मरण करेल का? त्यांनी नामस्मरण परमेश्वराचं करूसुद्धा नाही. कारण आपल्या आईवडिलांमध्ये ज्याने परमेश्वराला पाहिलं ना त्याने त्याची भक्तीसुद्धा झाली आणि सर्व गुण संपन्न झाला. पण आपल्याच कुटुंबामध्ये आपण वाद निर्माण करत असू, आपल्या कुटुंबामध्ये आपण विवाद निर्माण करत असू ना, तर भक्ती कोणतीही करा, कोणत्याही परमेश्वराची करा, तुम्हाला कुठेच बघा जागा मिळणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक भक्तानं एक गोष्ट लक्षात ठेवा की मृत्यूनंतर आपल्याला स्वर्ग मिळावा की नरक मिळावा, तुम्ही आजच ठरवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आत्तापर्यंत लहानपणापासून आत्तापर्यंत आपण बघा, काहींचे 30 वय असेल, 20 असेल, 10 असेल, 50 असेल, 60 असेल, काही 70मध्ये सुद्धा गेले असेल. बघा आजपर्यंत आपण किती पैसा कमावला, पण किती आपल्यापर्यंत राहिला, किती आता तुमच्या हातामध्ये आहे याचा कधी विचार केला आहे का? पण जर आपण ज्या दिवसापासून आपण समजदार झालो, त्या दिवसापासून जर आपण या राम नाम जपाचा जर जप केला असता ना, या भगवंताचं नामस्मरण केलं असतं, तर आपलं किती पुण्य साठवून राहिलं असतं, किती आपलं पुण्य साठवून राहिलं असतं. कधी विचार केला आहे का या गोष्टीचा? पण आज ही विचार करायची वेळ आहे. जाऊ द्या, झालेल्या गेलेल्या गोष्टी सोडून द्या. मृत्यू तर होणारच आहे आणि ते अटळ सत्य आहे, कुणालाही चुकणार नाही. पण दिवसातून
जेवढा वेळ भेटेल ना तेवढा वेळ आपण भगवंताचं नामस्मरण करा. या देहामध्ये परमेश्वराला जागृत करा. बघा, परमेश्वराचं दर्शन झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. परमेश्वर तुम्हाला चराचरामध्ये अस्तित्वामध्ये दिसेल, तुमच्या स्वप्नात सुद्धा दिसेल. प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मीपणा सोडा, गर्व सोडा, सर्व गोष्टी सोडा आणि भगवंताचं नामस्मरण करा. श्रीराम समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.